मुंबईजवळच्या समुद्रात एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट स्पीड बोटनं धडक दिल्यानं आज दुपारच्या सुमाराला उलटली। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 74 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे। 5 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे। 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं। या अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी बचावकार्य वेगानं सुरू असून अनेकांची सुटका करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे। मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला। त्याच्यामध्ये जी नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी एक्सरसाइज करतात, जसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे। आणि हे सगळे टुरिस्ट असतात, त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो। पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे। पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। नौदल, JNPT आणि तटरक्षक दल तसंच पोलिसांच्या आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या साहाय्यानं बचावकार्य चालू आहे। जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं। नौदल अथवा तटरक्षक दल यांची बोट प्रवासी बोटीला धडकल्यानं हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना योग्य ती मदत दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या दुर्घटनेबद्दल माहिती घेतली असून प्रशासनाला संबंधित निर्देश देण्यात आले आहेत।